एका पुणेकराची. आपण अजून एक पुण्याचे अतिशय लाडके वकिली व्यवसाय सांभाळणाऱ्यापेक्षा मी म्हणेन समाजकारण, राजकारण आणि एज्युकेशन आणि पुण्यावरती नितांत प्रेम करणारे आणि आपल्या प्रोफेशनवरती अतिशय जास्त प्रेम करणारे आणि आपल्या क्लायंटला चांगला सल्ला देणारे असे नामवंत वकील ॲडव्होकेट एस के जैन सर यांच्याबरोबर आम्ही आज बसलेलो आहोत. एस के जैन साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण हा वेळ दिलात आम्हाला एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये. आपण मागच्याच वर्षी वयाची 75वी पूर्ण केली. प्राईम मिनिस्टर साहेबांनी आपला गौरव केला, चीफ मिनिस्टर साहेबांनी आपला गौरव केला, पुण्याला आपण भरपूर काही दिलं. आपण 75 वर्ष ह्या शहरामध्ये आहात. आम्हाला आपली ही जी जर्नी आहे चाइल्डहुड टू 75 इयर्स ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घेणं आहे. आपण आधी लहानपणापासून चालू करूयात. तर आय थिंक आपण खडकीमध्ये आलात पुण्यामध्ये. शैलेश, पहिले आपण एक करेक्ट करू. मी पुण्याला दिले नाही आहे, पुण्याने मला जास्त दिलं. आणि जर मी इथं काही असेल तर पहिलं क्रेडिट गोज टू ऑल खडकी पीपल्स, खडकीचे सर्व लोकांना. आणि मग पुण्यातले सर्व मित्रपरिवार जिथे त्यांच्याशी संबंध आले, संघटना, असोसिएशन्स, ऑर्गनायझेशन्स. सो एक सांगेन की एस के जैन जो काही आहे त्याला सर्वांनी दिलेलं आहे. त्यांनी काय दिलं अजून मला काही सांगता येणार नाही. दॅट इज फर्स्ट पार्ट ऑफ दॅट इज युअर बिगेस्ट हंबलनेस आय बिलीव्ह. इन रिअलिटी आय एम टेलिंग यू. आता आपण सुरुवात करूया की 1959ला वयाच्या 10व्या वर्षी मी पुण्यात आलो. हो. तेव्हा आपल्याला सांगतो की शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची होती. राजस्थानमध्ये 10वी SSC होती, मॅट्रिक होती. आपल्याकडे 11वी होती. बरोबर. मी तिथं 4थी पास करून आलो आणि इथं 6वीला ॲडमिशन मिळाली. हो. गॅरिसन चिल्ड्रन स्कूल खडकीमध्ये आहे. ॲडमिशनला कुठल्याही वशिला नाही, 1 रुपयाचं डोनेशन नाही. आणि जे काही 3 का 4 रुपये फी होती, 5 रुपये ती फी आणि जम्पिंग प्रमोशन आपण म्हणतो, बरोबर, ते त्यांनी 6वीमध्ये मला ॲडमिशन दिली. शिक्षकांच्या बद्दल म्हणावं तर आपण खऱ्या अर्थाने ज्यांना गुरुदेवो गुरुब्रह्मा म्हणतो, बरोबर, तसे शिक्षक. की आम्हाला काय मिळतं त्यापेक्षा आम्ही मुलांना काय द्यायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीपासून की मग तो प्रत्येक विषय जीवापाड मेहनत करून शिक्षक म्हणजे आपला जीव ओतून जे आपण म्हणतो शिकवायचं ते शिक्षण होतं. 11वीला नॅचरली SSCमध्ये फर्स्ट क्लास मिळाला. आता त्याच्या आधी 7वी 8वीला वकील व्हायची इच्छा होती आणि म्हणून त्यावेळेला नव्वद टाइम्समध्ये कानूनी बाते म्हणून गुटगुटी यांचे आर्टिकल यायचे. याच्याबद्दल मी बरंच ऐकलंय आणि मी ते कात्र्यात कापून ठेवल्या होत्या की आपल्याला वकील व्हायचं. पण फर्स्ट क्लास मिळालं आणि प्रत्येकजण म्हटले की अरे तू सायन्समध्ये गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेला वन ऑफ द कॉलेज बेस्ट जे काही आपण सांगतो तर फर्ग्युसन कॉलेज. बरोबर. तिथं सुद्धा कुठलंही ओळख नाही, परिचय नाही, फी भरली त्यांनी ॲडमिशन. हे मी मुद्दामून का सांगतोय की आत्ताचे कॉन्ट्रडिक्शन्स लोकांना समजावेत की ह्या ज्या शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी किंवा MES किंवा फर्ग्युसन, डी सोसायटी ह्या व्यावसायिक नव्हत्या. बरोबर. बरोबर. म्हणून त्यांनी कुठल्याही आड नीड न घेता काही ओळख नसताना ॲडमिशन दिलेली. बरोबर. त्यावेळेचं एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर कॉलेजमधलं वातावरण की त्यावेळेला आमच्याकडे माइंडकर प्रिन्सिपल होते फर्ग्युसनला. आणि त्या प्रिन्सिपलनं आम्ही पोर्चमध्ये पाहिलं तर लांबून आम्ही निघून द्यायचो. आमची हिंमत नव्हती त्यांच्याकडे बघायची. बरोबर. मग इतकी आदरयुक्त भीती होती. नंतर गाडगिल म्हणून नावाला व्हाईस प्रिन्सिपल होते. तिथं सुद्धा पुन्हा असंच झालं की ॲडमिशन झाली आणि पुन्हा फर्स्ट क्लास मिळालं FY-BSc मध्ये आणि म्हणून इंजिनिअरिंगला ॲडमिशन केली. अच्छा, FY-BSc नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन. हो. ज्यानं फर्स्ट क्लास मिळाले की ते इंजिनिअरिंगला तिथं GN नीट हा काही प्रकार. ओके. फर्ग्युसनला 15 जून म्हणजे 15 जूनला वर्ग चालू आहे. तोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस सर्व पूर्ण झालेली असायची. एक मानकच होता की तुम्हाला 24, 25, 26 मे पर्यंत रिझल्ट येणार आणि 20 दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होऊन कॉलेज चालू होणार. हे मुद्दामून का सांगतो तुला की तेव्हा कॉम्प्युटर नव्हते, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, पण विश्वासाचं वातावरण होता. मेरिटवर ॲडमिशन देऊ असं वातावरण होतं. कोणी कोणावरती अविश्वास दाखवत नव्हते आणि म्हणून सर्व तुमच्या हे सेंट्रल ॲडमिशन्स आणि अमकान तमकान काही नसतानाही टोटली ॲडमिशन्स आणि इट वॉज बिगिनिंग. सो दिस इज अ पॉईंट विच हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा पूर्णपणे मॅन्युअल सिस्टीमवरती असून सुद्धा जी डेट शैक्षणिक वर्ष चालू व्हायला पाहिजे, येस, तेव्हा शैक्षणिक वर्ष चालू तोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस सर्व पूर्ण झालेली असायची. वाव. म्हणजे 2-4च क्वचित म्हणजे बाय एक्झाम एक्सेप्शन्स नंतर ॲडमिशन काय झालं असेल. इंजिनिअरिंगला तोच प्रकार की पुन्हा ॲडमिशन झाल्या सर्व आणि कामाला सुरुवात. परंतु योगायोगाने त्यावेळेला एक नव्वद टाइम्समध्ये एडिटोरियल आलं पुन्हा बेकार इंजिनियरचं आणि ते पाहिल्यानंतर मी विचार केला आपण त्या लाईनीत उभं न राहता आमच्या एका नातेवाईकांची केस होती
तिसरा का चौथा दिवस होता माझ्या कॉलेजमध्ये आणि मी स्मॉलकॉज कोर्टात गेलो, एक रेल्वे पटरी पास करून त्या वाजलो आणि ते सर्व पाहिलं. अरे म्हटलं, बेकार इंजिनियरपेक्षा आपल्याला तर वकील व्हायचं होतं. आणि जो ओरिजिनल आतलं जे मनातलं जे होतं ते बाहेर आलं. आणि फर्ग्युसनला गेलो. ओक म्हणून सुपरिटेंडंट होते आणि त्याने विचारलं, साहेब मला सेकंड इयर BA ला ॲडमिशन पाहिजे. त्याने माझ्याकडे पाहिलं, तुमचं काय रक्त पूर्ण ट्रान्सफर नाही झाले का? म्हटलं, साहेब असं नाही आहे. तर म्हणजे विचार करून या. म्हटलं, विचार केले तर कन्फ्युजन होतं. आय हॅव डिसाइडेड. आणि मग ॲडमिशन घेतले आणि वी स्टार्टेड. तिथं सुद्धा आता सध्यामध्ये एक सब्जेक्ट सुद्धा बदलायचे असेल तर ह्याची ओळख काढा, त्याचं हे करा वगैरे, ह्या सर्व गोष्टी होत्या. खूप काम आहे. काही नाही, वडिलांना माहिती नाही. मी ॲडमिशन फर्ग्युसनला घेतलेली त्यांना माहीत नाही, इंजिनिअरिंगला घेतलेली माहीत नाही. ते सोडून पुन्हा फर्ग्युसनला आलो तेही त्यांना माहीत नाही. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की मी ह्या एका फर्स्ट इयरमध्ये जर फेल झालो 2 सब्जेक्टमध्ये तरी सुद्धा मला सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. हा जो एटी प्रकार होत आता आहे ते तेव्हापासून आहे. हा एटी प्रकरण आता सर्रास आहे. हो, आता सर्रास आहे, ओपनली जाऊ पूर्वी म्हणजे एका सब्जेक्टमध्ये काही कमी जास्त असेल, बरोबर, तर तेवढं ते द्यायचे. आता कसं झालंय, एटी हा प्रकारच कॉलेज पूर्णपणे भरण्यासाठी आणि आपलं फीचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी वापर केला जातो असं माझं म्हणणं. अर्थात हे स्टुडंट कम्युनिटीला आवडणार नाही, आपण दॅट इज फॅक्ट ऑफ लाईफ. इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. आणि आपल्याला एटी मिळते म्हणून ते अभ्यास कमी करतात, ही दुसरी बाजू आहे. आता त्यावेळेस आपल्याला सांगतो की आमच्याकडे ते लाईकली क्वेश्चन्सही नव्हते. ते कोचिंग क्लास होत्या, कोचिंग क्लास चांगल्या ठिकाणी होत्या. त्यावेळेला मराठी सरांचे क्लास होतं, मॅथमॅटिक्सचं पिंगेज क्लास होतं डेक्कनच्या इथे, बरोबर. परंतु नॉट फॉर एनी अदर रिझन. तुम्हाला तिथे काही कमी जास्त समजलं तर तिथं मुजुमदार सर आम्हाला शिकवायला होते त्यावेळी. अच्छा. तेव्हा एक स्ट्रेचर जो होता किंवा शिक्षकांच्या बद्दल, प्रोफेसरांच्या बद्दल आदर असावा. आत्ताही आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्यावेळेला ऑन अन ॲव्हरेज किंवा ओव्हरऑल सर्वांचं लक्ष आपल्याला मुलांना घडवायचे, विद्यार्थ्यांना घडवायचे, विद्यार्थ्यांना घडवायचे, समाजाला चांगलं प्रबोधन करायचे. तर इफ आय से सो दॅट मी BA झाल्यानंतर LLB ला पुन्हा तीच परिस्थिती. LLB आपण ILS मध्ये केलं. ILS मधून केलं. त्यावेळेला रानडे सर व्हाईस प्रिन्सिपल होते, सर प्रिन्सिपल होते. आणि त्यावेळेच्या कॉलेजची म्हणजे डेडिकेशन्स आणि त्याग, आपण हे दोन्ही म्हणतो, ते पंडित सरांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखे आहे. पंडित सरांनी सेक्रेटरी ऑफ द इन्स्टिट्यूट आणि प्रिन्सिपल ऑफ द लॉ कॉलेज दोन जबाबदारी होती. आणि त्यांनी आर्ट्स कॉमर्स कॉलेज काहीतरी काढलं होतं आणि दॅट रिझल्टेड इन लॉस टू द सोसायटी. ते लॉस पूर्ण होईपर्यंत त्यांनी स्वतःसाठी ₹1 पगारात गिव्ह द सर्व्हिस. म्हणजे अशा प्रकारचे प्रोफेसर्स की त्यांना पाहिलं की त्यांच्याबद्दल आदर वाटावं, अशा प्रकारचे प्रिन्सिपल. अँड ही वॉज ऑन अ मेरिट, ही वॉज एक्स्ट्रॉ. तर अशा प्रकारचा आमच्या LLBचा प्रवास पूर्ण झाला आणि पुन्हा बारमध्ये यायचं वकिलीसाठी. पण मी थोडंसं मी आपल्या कॉलेजमध्ये थांबतो. आपण मागे एकदा बोलताना म्हटलं होतं की तेव्हाचे प्रोफेसर्स कॉलेजमध्ये शिकवायला यायचे, त्यांची अपॉइंटमेंट करायची पद्धत वेगळी होती. ते लॉमध्ये, येस, लॉमध्ये, की बाबा म्हणजे त्याच्या सिलेक्शन क्रायटेरिया किंवा त्यांच्याशी त्यांना इन्व्हाइट करून, म्हणजे दॅट वॉज प्रोफेसरशिप वॉज गिव्हन बाय इन्व्हिटेशन अँड नॉट बाय ॲप्लिकेशन्स. ओके. आणि देअरफॉर तिथं शिकवायला येणाऱ्या प्रोफेसरांचे सुद्धा एक स्ट्रेचर होतं. अगदी बरोबर आहे. आणि इट वॉज नॉट ए मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, बट इट वॉज अ मीन ऑफ ए ड्युटी टू द सोसायटी, की आम्ही सक्सेसफुली वकिली केली आहे, आमचं झालेलं आहे, तर चांगले वकील समाजाला देता यावेत, चांगले लॉ ग्रॅज्युएट्स देता यावेत, म्हणून त्यांना त्यांचं परफॉर्मन्स, प्रॅक्टिसमधले स्थान बघून प्रिन्सिपल कोर्टातून माहिती घ्यायचे, त्यांना बंगल्यावर बोलवायचे चहासाठी आणि तिथे रिक्वेस्ट करायचे की तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून या. आता तर खूप वेगळी पद्धत आहे. कमी बोलू तेवढे चांगली पद्धत. त्याचं कारण काय झालंय की वातावरण जो झालंय दूषित, बरोबर, की प्रत्येकांना एकमेकांबद्दल विश्वास झाला. ॲडमिशन बरोबर होत नाही, शिक्षण संस्थाचालक बरोबर करत नाही, त्याच्यासाठी CAT आली. आता त्या CAT मध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, यू कुड हॅव फाइंड सम अदर बेटर सोल्युशन्स. आणि अनफॉर्च्युनेटली गेले 10 वर्ष झाली आहे तरी अजून आपण बदल करायला तयार नाही. बरोबर, बरोबर. माझ्या मते पुणे, मुंबईमध्ये हे जे CAT जे आहे हे स्क्रॅप केल्याशिवाय, पूर्वीचं जो आहे की वेळेवर टर्म चालू होणार आणि मुलांना पूर्ण एज्युकेशन मिळणार, हे होणारच नाही. आणि म्हणून संबंधितांनी माझी रिक्वेस्ट राहील की त्यांनी परत विचार करायला पाहिजे की CAT आणखी किती दिवस कंटिन्यू ठेवायची विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत तुमच्या ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होत नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की मिनिमम दिवस जे असतात ते अटेंडन्स नसेल तर टर्म ग्रँट करू नका. मग शिकवायचं काय, करायचं काय? सो इट्स अ थिंग्स की CAT याच्याबद्दल पूर्णपणे विचार करायला हवं असं मला वाटतं. आता आपण पुण्यामध्ये आहात इतके वर्ष, पुणे 4 कॅन्टॉन्मेंटचं गाव, त्याचबरोबर पुण्याला ह्या पिरियडमध्ये पुणे 3 कॅन्टॉन्मेंट, पुणे, खडकी, देऊळ.
हां, देऊळ आणि आणि त्याचबरोबर जर तुम्ही नगरचं पाहिलं तर चार्जर राहील. त्याप्रमाणे जर तेवढं कॅन्टोन्मेंट आणि ह्या कारकिर्दीमध्ये एक इमर्जन्सी झाली, 3 वॉर झाल्या आणि पुणे तसं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे फ्रॉम वॉर पॉईंट ऑफ व्ह्यू. सो त्याचा परिणाम पुण्यावरती त्या वेळेला कसा झाला होता? सांगतो मी 1965 ते 72 पर्यंत 75 पर्यंत जरी म्हटलं तर पुणे वॉज लाईक अ हिल स्टेशन अँड सुखवस्तू लोक राहतील बरोबर. अशा प्रकारचं होतं. दुपारी आराम, बाकीचं गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पंखा सुद्धा, म्हणजे इट वॉज अ नो फॅन सिटी. नो फॅन सिटी. नो फॅन. पॉप्युलेशनच्या हिशोबाने पाहिलं, ट्रॅफिक पाहिलं, तर मला वाटतं की मी त्यावेळेला जेव्हा बाबांच्याकडे ऑफिसला जायचो, म्हणजे खडकीहून बाजीराव रोडला, बरोबर. तर आय थिंक इट शुड टेक मी नॉट मोर दॅन 10 to 15 मिनिट्स स्कूटरवरती. तेव्हा आणि तो वेळेला पोल्युशनचा प्रश्न होता. ऑन द कॉन्ट्री चांगली हेल्थ ठेवण्यासाठी आपल्याकडे खूप सॅनिटोरियम होते हो. आणि मुंबईचे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट, टेक्सटाईल मिलचे मालक वगैरे हे सर्व इथे येऊन राहायचे. ते आजकालच्या मुलांना सॅनिटोरियम म्हणजे काय हे पण माहीत माहिती नसेल नाही, आणि पुण्यामध्ये हेल्थ रिकवर करण्यासाठी यायचे यायचे आणि तिथं त्यांचं सॅनिटोरियम म्हणजे नर्सिंग होम आणि सॅनिटोरियम करेक्ट हे पुण्याचं वैशिष्ट्य होतं. वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यानंतर जो सांगतो की PMT बसने आम्ही प्रवास करायचो. मला आठवत नाही कधी की एक दिवसही PMT बस उशीर झालाय बाय इव्हन 5 मिनिट्स. तेव्हा सर्व गोष्टी इतक्या नीटनेटक्या चालत होत्या. हो. मला वाटतं की 1962ला जेव्हा पुण्यात पूर आल्यानंतर हो, पहिलं पुण्याचं आउटर स्कर्ट बांधलं. बरोबर आहे. आणि नंतर फेज 2 म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जी झाली, IT आणि बाकीची, बरोबर. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आल्या, त्याबरोबर आजूबाजूला MIDC आल्यात आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज बाकीचं सर्व आल्या. म्हणजे एका प्रकारे एकाच वेळेला पुण्याची चारी बाजूला वाढ झाली. पण पुणे हे विद्येचं माहेरघर असं आपण म्हणायचो. हो, बरोबर आहे. पण ते अजूनही आहे असं आपल्याला वाटतं का काही बदल झाला त्याच्यामध्ये? अजूनही मी म्हणेल, म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, फक्त नाव मुद्दाम सांगत नाही. UP मधले एक राज्यमंत्री होते काँग्रेस पक्षाचे, हो. म्हणजे करीबन 15-20 वर्षापूर्वी ते कोणाच्या ओळखीने माझ्याकडे आले होते आणि ते स्वतः वकील होते, मेरठहून निवडून आले होते. तर ते मला म्हणाले की अंकल लड़के को यहाँ पर एडमिशन लेनी हो. अरे मतलब आप लोग तो वहाँ से हुए, आप एडवोकेट हो. बोले उधर कैसे हो गए मुझे मालूम है ना, इसलिए तो मैं पुन्हा बॅक. म्हणजे हे पुण्याची जी होती ती आज सुद्धा कम्पॅरेटिव्हली पुन्हा इज अ बेटर प्लेस. वी हॅव गॉट व्हेरियस युनिव्हर्सिटीज, बरोबर. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, पब्लिक युनिव्हर्सिटीज, अँड टू सम एक्सटेंट वी हॅव मेंटेन द स्टँडर्ड. हो, आणि त्याचबरोबर आणि कल्चर आहे. हो. म्हणजे अर्थात काही किरकोळ छुटपुट सर्व येणार, ते ठीक आहे, परंतु ऑन अन ॲव्हरेज पुणे इज स्टील द ऑक्सफोर्ड ऑफ द, आपण जे म्हणतो ईस्ट, अजूनही आहे असं आपल्याला आहे. वाटतं. आणि आज पुण्यामध्ये बघा तुम्ही की नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज खूप आहेत. आणि त्याबरोबर इथल्या, कारण काय की आता सध्या कॉलेज म्हणजे पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की तुम्ही फक्त लेक्चर्स दिले, तास घेतले आणि संपलाय. नो, यू रिक्वायर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. बरोबर. Unless you have a opportunity of practical experience, you can't. Maybe university, maybe engineering, maybe medical, maybe administrative, maybe arts. तुम्हाला इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी पाहिजेच. पुण्यामध्ये इंडस्ट्री भरपूर आहे. आणि फॉर्च्युनेटली मी तुम्हाला सांगतो, मी वकील झाल्यानंतर कोऑपरेटिव्ह किती असतील, तर मी काही वकिलांच्याकडे बिंदास जायचो आणि त्यांना डिफिकल्टी विचारायचो किंवा माझा ड्राफ्ट दिला की त्यांना बघेल, ₹1 अपेक्षा न ठेवता कम्प्लीट ड्राफ्ट चेक करून द्यायचे. तू ज्युनियर आहेस, म्हणजे ज्युनियरना शिकवणं हे सिनियरचा धर्म आहे, अशा दृष्टीने ते कॉपरेट होते. त्याच्यात त्यांची अशी अपेक्षा नाही तो क्लायंट माझ्याकडे येईल, अमकं जाईल तमकं जाईल, काही नाही. सिनियर्स वेअर केअरिंग द ज्युनियर्स अँड ज्युनियर्स वर रिस्पेक्टिंग द सिनियर्स. हा नातं जे होतं, आता आलो तेव्हा कोर्टामध्ये फक्त 200 ॲडव्होकेट होते. फक्त 200 ॲडव्होकेट्स होते 1972ला. आणि त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं होतं की इथं पहिलेच इतकी गर्दी आणि तुम्ही काय करणार. आता परिस्थिती अशी आहे की फक्त माझ्या चेंबरमधून इंटर्न होऊन गेलेले 400 ते 500 ॲडव्होकेट. तेव्हाच आणखी एक गोष्ट सांगावी वाटते की कुठे केस 6 महिन्यापेक्षा जास्त पेंडिंग राहिली तर मजिस्ट्रेट किंवा जजला, हायकोर्टाला कारणं द्यावी लागायची की फॉर व्हॉट रिझन्स दिस केस इज पेंडिंग फॉर मोर दॅन 6 months. आणि जजेस सुद्धा इगर होते. काय वेळेला निकाल लावायचा होता, न्याय द्यायचा निकालपेक्षाही. आणि त्यासाठी ते घड्याळकडे बघत नव्हते. हो हो. काय वेळेला मी असं पाहिलं की 7-7 वाजेपर्यंत बसलेले. एका डिस्ट्रिक्ट जजने, मला वाटतं आमच्या दादावाडीची एक माझी मॅटर होती इंजंक्शनची, इलेक्शनची, रविवारी कोर्ट उघडून त्यांनी हिअरिंग घेऊन 4 तास बसून निकाल दिला होता. हो हो. आणि त्यावेळेला कुठली फॉर्मॅलिटी, म्हणजे हे कसं होईल ते कसं होईल, त्यांनी विश्वास किती, इन्फॉर्म द अदर साईड अँड गिव्ह अफिडेविट दॅट यू इन्फॉर्म. म्हणजे तुम्ही कोर्टाच्या मार्फत नोटीस बदलून आणा, मग अमकं करा, नथिंग. सो एक विश्वासाचं वातावरण जे होतं ते मात्र विथ द इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन्स अँड चेंजिंग सिनरिओ
बदललेलं आहे असं म्हणावं. पण मग आता न्यायव्यवस्था एवढी स्लो का झाली, की आता लोकांना असं का वाटायला लागलं, की वकिलाची पायरी किंवा कोर्टाची पायरी चढू नये? खरं आहे ते. आय ऑल्सो ॲडवाईज. आता मेडिएशन्स, कन्सिलेशन्स, तुमचं काउन्सिलिंग, इव्हन क्रिमिनलमध्ये जे काउन्सिलिंगचे प्रकार जे आहेत ते हे सर्व अडॉप्ट करावेत आणि येऊ नये. तुला आणखी एक गंमत ह्याच्यातली सांगतो. पूर्वी पुण्यामध्ये यायचा रस्ता जो होता ते शनिवारवाडा करून इथून बोलवून आपण कोर्टात यायचं. अगदी बरोबर, गोल फिरून आणि यायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हो. आणि जाताना तुम्ही पाहिलं तर एक पुतळा आहे लेबरचा, तो असा बसलेला आहे. हो, खूप कामगार पुतळा. तेव्हा मी लोकांना काय म्हणायचो की तुम्ही येताना जे याल ठाट करत कोर्टात येणार आणि 2-3-4 वर्ष वकिलांची बिलं आणि वकिलांची फी आणि मग जो तुम्हाला निकाल मिळेल तेव्हा त्या पुतळ्यावर जो आहे कामगार पुतळ्याचं तुमची तशी परिस्थिती होईल. तेव्हा कोर्टात येऊ नका हे मी उघडपणे सांगतो, अनलेस इट इज टू एव्हिडंट. त्याचं कारण असं झालं की एकतर फायलिंग जास्त झालं. बरोबर. मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप आल्या आहेत, परंतु त्या इन ट्रू सेन्स अजूनही राबवता आल्या नाही. म्हणजे आमच्याकडे तुम्ही कॉम्प्युटरचं सर्व काही केलं पण त्याला सपोर्टिंग इलेक्ट्रिक सप्लाय 24 आवर्स कुठे आहे? मग त्या कॉम्प्युटरमध्ये तो कॉम्प्युटरच्या मध्ये कुठला तरी डिफेक्ट झाला तर ते कधी करायचं? तेव्हा ह्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर जसं जसं आपण म्हणतो एफ्लुएन्सी वाढते तशी इफिशियन्सी वाढायला पाहिजे. बरोबर. परंतु अलॉंग विथ द इन्फ्लुएन्सी लोकांचं कारण देऊन बा आम्हाला का करता येत नाही ही कारणं जास्त तयार झाली. म्हणजे आता कारणांची पुस्तकं मिळतात. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की दुसरं आमच्याकडे जे ॲडव्होकेट्स जे तयार झालेत अनफॉर्च्युनेटली आता ते कोचिंग क्लासेस लाईक टू क्वेश्चन मी त्यांना 3 इयर्स कोर्स किंवा 3 डेज कोर्स किंवा 3 वीक कोर्स आणि त्या अशीच परीक्षा देऊन ऑप्शनमध्ये टाकून पास होतात आणि पास झाले की नो दे टेक एव्हरीथिंग की वी वॉन्ट टू सर्वाइव्ह. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. पूर्वी जे होतं की आय वॉन्ट टू सर्व द सोसायटी. नो प्रत्येक 99% किंवा बऱ्यापैकी लोक 99 नाही म्हणणार पण बऱ्यापैकी लोक म्हणतात की वी वॉन्ट टू सर्वाइव्ह. आणि वी वॉन्ट टू सर्वाइव्ह म्हटलं की इफिशियन्सी आणि ह्याच्यावरती फरक पडतोच. कारण की बऱ्याच वेळात आपण कोर्टामध्ये जातो, एक साधा अर्ज जर भरायचा असेल तर तो कोर्टाच्या भाषेमध्ये भरायला लागतो. बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे काळे कोट घातले लोक पण त्यांना तो साधा अर्जही भरता येत नाही. नाही इतकं नाही म्हणता येणार, परंतु वस्तुस्थिती आहे की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्या 5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये जितकं मिळायला पाहिजे बरोबर तो मिळत नाही आहे. आणि त्याचे कारण आहे की सर्व वकील किंवा सर्व लॉ स्टुडंट्स किंवा तुम्ही CAचं घ्या बाकीचं घ्या दे आर नॉट लकी की दे आर गेटिंग गुड फर्म्स फॉर इंटर्न. मेंटरशिप होत नाही त्यांची. आणि ते जर सर्वांना झाली तर मला वाटतं आत्ताही आमचे वकील लोक चांगलं काम करू शकतील. आणि आता ते एक सांगतो की आता ते हे गेल्या 10 वर्षात पुन्हा जे जजेस झालेत दे आर व्हेरी स्मार्ट. हो. दे हॅव म्हणजे 5 इयर्स लॉ कोर्स केल्यानंतर दे हॅव कम इवन द यंग बॅच इज कन्सर्न दे आर मोर टेक्नो सेवी. त्यांच्याकडे केस लॉज अपडेट असतात, त्या बाकीच्या गोष्टी असतात. आणि आता पुन्हा मध्ये आपण म्हणतो ना की क्लॉक बदलते तेव्हा यू विल फाइंड दॅट नंबर ऑफ गुड ॲडव्होकेट्स पर्सेंटेज विल बी इन्क्रीज. आणि ते इन्क्रीज झालं तरी पण एक आहे की पॉप्युलेशन्स आणि कोर्ट आपण जर सिंगापूर वगैरे जे पाहिलं किंवा ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये तर त्यांच्या आणि आपलं प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन्स अँड जज इज कन्सर्न. बरोबर. इट इज व्हेरी पुअर. आणि हे दुप्पट केलं तरी चालण्यासारखं आहे. एवढं काम आहे. तेवढं काम आहे. पण मग असं का म्हटलं जातं की AI आल्यामुळे काही प्रोफेशनपैकी वकिलीतला काही एक पार्ट जो आहे हा AI विल टेक ओव्हर? नाही, इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. ओके. दिस शुड बी यूज फॉर इन्क्रीजिंग द एफिशियन्सी नॉट टू लुक ॲज अ कॉम्पिटिटर. करेक्ट. अल्टिमेटली AI चॅट GPT वगैरे ह्या सर्व दे कॅन नॉट बी द मास्टर ऑफ द फॅक्ट्स. बरोबर. दे कॅन नॉट बी द मास्टर ऑफ द केस लॉज. कारण अल्टिमेटली हाऊ टू रीड केस लॉ दॅट इज अगेन द पर्सनल क्वालिटीज. येस. हाऊ टू रिप्रेझेंट केस लॉज इट इज द पर्सनल क्वालिटीज. हाऊ टू अंडरस्टँड फॅक्ट्स इट इज द पर्सनल क्वालिटीज. आणि म्हणून आपण इथे घेऊ एज्युकेशन्समध्ये घेऊ हे सर्वच ठिकाणी वेअर एज्युकेशन्स ऑर कोर्ट इज अ मिरर ऑफ द सोसायटी. बरोबर आहे. यू कॅनॉट लुक इट इन आयसोलेशन्स. आता एक एक्झाम्पल सांगतो. 4 वर्षापूर्वी अमेरिकन इंग्ले म्हणून प्रोफेसर आमच्या SP कॉलेजमध्ये आले होते. त्यांचे वडील इथे प्रोफेसर होते आणि आम्ही त्यांच्या नावाने एक हॉल केलेला आहे. हो. त्या माणसाचं किती डेडिकेशन असेल तर ते केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते आणि रिसर्च करताना किंवा एखादी गोष्ट स्टडी करायची आहे हे करताना बरेच वेळेला ते म्हणायचे की ते आणि तो पिऊन असायचे आणि 12 वाजले सुद्धा त्यांना लक्षात यायचं. अच्छा. डेडिकेटेड टू वर्क. आता त्यांचे जे मुलगा किंवा नातू आले होते आणि त्यांनी जे सांगितलं की आश्चर्यदायक आणि धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी माहिती घेतली असेल की म्हणे सर तुम्ही BSc कॉम्प्युटर म्हणून इथे जे 3 वर्ष शिकवता हा अमेरिकेमध्ये 6 महिन्यामध्ये पूर्ण केलं. म्हणजे आपल्याकडे काय झालं की आपण पहिले ठरवलं की डिग्री कोर्स हा 3 वर्षाचा असेल बस. आणि फक्त एकच
फॅकल्टीमध्ये तुम्हाला डिग्री करता येईल. आणि मग त्याला 3 वर्ष कसं तरी त्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये बसून ठेवायचं, म्हणून आपण जे 6 महिने शिकू शकतो ते आपण 3 वर्ष त्याला स्कॅटर्ड केलं. बरोबर. तेव्हा ज्या इंटरनॅशनल चेंजेस, इतर गोष्टी ह्या सर्व आपल्याकडे आणण्याची गरज आहे. आणि ती इफिशियन्सी स्टुडंट पिरियडमधून किंवा लाईफमध्ये फ्रॉम द बिगिनिंग जर आली तर मग पुढे निश्चितपणे येऊ शकते. तर आपण आता लॉ या प्रोफेशनबद्दल बोलू. आपण थोडंसं आपल्या पुण्यावरती येऊया की पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, की आपण माया ते पुण्याच्या क्रेसेंडोनी तयार केलेला जंगली महाराज रस्ता पण बघितलेला आहे, आणि आज आपण जो खड्डेमुक्त किंवा खड्डेपूर्ण पुणेचा रस्ते आहेत, हा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा केऑस आहे पुण्यामध्ये. आपण महाराष्ट्र सोडलं की बाहेर रस्ते चांगले मिळतात, महाराष्ट्रामध्ये चांगले नाही मिळत, आणि पुण्यामध्ये तर म्हणजे कसरत करून लोकांना यायला जायला लागते. सो हे ॲडमिनिस्ट्रेशनची एफिशियन्सीचा प्रश्न आहे का राजकारण्यांचा आहे का विल अँड विशचा प्रश्न? कलेक्टिव्ह आहे. कलेक्टिव्ह प्रश्न असा आहे की आमच्याकडे सोसायटीवाले कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये आम्हाला रन करून द्या, आम्हाला पार्किंगमध्ये पेमेंट्स पासून द्या. जर हीच अपेक्षा जर असेल हो तर त्याचा रिझल्ट काय होईल हे आपणच विचार करा. आपलं इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. कारण की यथा राजा तसा प्रजा आपण म्हणतो. बरोबर. आपल्याकडे यथा प्रजा तसा राजा आहे. आणि म्हणून आपण रामभाऊ म्हालगी पुण्यामध्ये झालेत जे आदर्श आपण लोकप्रतिनिधी म्हणू शकतो. बरोबर. अजूनही रामभाऊ म्हालग्यांची जन्म म्हणजे आपली जन्मतिथी किंवा आपण बोलतो, आणि रामभाऊचा आदर्श ठेवून तसा माणूस व्हायला पाहिजे. म्हणजे आपण 40 वर्षामध्ये दुसरा रामभाऊ सुद्धा नाही तयार कुठल्याही पक्षाने तयार करू शकले नाही. शंकरराव मोरे होते, परत शंकरराव मोरे तयार झाले नाही. आपल्याला म्हणजे मी टीका करत नाही, जे ह्याच्याप्रमाणे होतात. आता मी पाहिलं की चंद्रकांत दादा पाटील आता चॅरिटीच्या हिशोबाने मदत करते. प्रत्येक पॉलिटिशियन मदत करतो का? करतो. प्रत्येक पॉलिटिशियनला चांगलं काम करायचं का? तर करायचं. पण दे से दॅट वी आर अ विक्टिम ऑफ सिस्टम. अगदी बरोबर. आणि हा रॉंग सायकल आपला पडलेला आहे की ह्याच्याशिवाय निवडता येत नाही. मग निवडून आल्यानंतर पुढची निवडणुकीसाठी ह्या सर्व गोष्टी केल्याशिवाय करता येत नाही. आणि वी आर फिक्स इन दिस काइंड ऑफ थिंग्स. आणि ह्याच्यासाठी पब्लिक सुद्धा तेवढी जबाबदार आहे. खूप जास्त. फक्त टीका टिप्पणी करणं. आणि एक आणखी आहे की आपल्याकडे खूप ऑर्गनायझेशन्स आहेत की जे प्रत्येक गोष्टमध्ये हे कशी करता येत नाही म्हणून लिटिगेशन्स करते, पण काय करायचं आहे ह्याच्याबद्दल करत नाही. सोल्युशन नाही. नदी पात्र चांगलं करून त्याच्यामधून वॉटर बॉडीज मधून आपल्याला ट्रॅफिक कसं करता येईल? ट्रान्सपोर्टेशन नाही. पण तुम्ही हे का करता? फक्त इतक्या पुरतं करतात. तेव्हा ज्या ऑर्गनायझेशन्स काम करतात त्यांनी सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी सोल्युशन गिव्हिंग ऑर्गनायझेशन्स असले पाहिजे, न की ओनली क्वेश्चन्स रेजिंग ऑर्गनायझेशन. बरोबर. आता बघा की पूर्वी 38 पूर्वी होती, पण पूर्वी सायकली इतक्या होत्या की आणि लोक आरामशीर जात होते. आता कोणी हिंमत करणार नाही सायकल घेऊन म्हणजे लक्ष्मी रोडवर चालायची. भीती वाटते. आणि ट्रॅफिक सुद्धा आपण जर पाहिलं तर नियोजन जो आहे तर पब्लिक ग्रोथ जी झाली म्हणजे लोकसंख्या, त्या मानाने नियोजनमध्ये आपण कमी पडलो आहे किंवा जास्त झाली अपेक्षेपेक्षा. हो, ग्रोथ जास्त झाली. आणि जो काही आपण जे प्लॅनिंग म्हणतो त्याच्यामध्ये जितकं व्हायला पाहिजे, आपण आता काय केलं आहे की मेट्रो बरोबर. पण मेट्रो करताना सुद्धा अरे पण एकदा तुम्ही मेट्रो जेव्हा करत होते तेव्हाच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. मग मेट्रोसाठी झाड कापले जातात म्हणून हायकोर्टात जाणार आणि स्टे ऑर्डर मागणार. आणि तो प्रोजेक्ट लांबणीवर गेला की मग कॉन्ट्रॅक्टर त्याचे एस्केलेशन करणार. त्या मुद्दा असा आहे की माझं रिक्वेस्ट काय आहे की आपल्या ज्या सो कॉल्ड NGO जे आहेत त्यांनी सोल्युशन गिव्हिंग NGO व्हावं. बरोबर. नाही की अडथळे मेकिंग NGO. हे केलं तर एन्व्हायरमेंट खराब होईल. अरे ठीक आहे ना, पण मग आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की किती लोकांनी असा अभ्यास केला असेल की एका बाजूला ट्रॅफिक स्मूथ व्हावं म्हणून काही झाड शिफ्ट करावे लागतात किंवा काही झाड काढले आणि ते दुसऱ्या बाजूला करावे. तर हेवी ट्रॅफिकनी कार्बनचे जे इमिशन होणार आणि स्मूथ ट्रॅफिकनी तो कमी होणार आणि पेट्रोल वाचणार. हो, ह्याचा कोण विचार करते? कोणी नाही. आता कॉर्पोरेशनमध्ये प्रत्येक गोष्टीला फॉलोअपला जावं लागतं. हो, ते जावं लागू नये अशी जर सिस्टीम केली तर रस्त्यावरची गर्दी कमी होईल, लोकांना काम करायला त्यांच्या कस्टमरचे काम करायला वेळ मिळेल. अगदी करेक्ट. ह्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. कारण प्रत्येकांना असं वाटतं की जास्तीत जास्त लोक कॉर्पोरेशनमध्ये यावं. आमचे मित्र एक लोकप्रतिनिधी होते, जीव तोडून काम करायचे, रोज 100-150 लोक त्यांच्याकडे. पण मी म्हटलं की तुम्ही अशी सिस्टीम का करू शकला नाही की त्यांना यावं लागणार नाही. बरोबर. आपल्याला रेशन कार्ड पाहिजे तरी लोकप्रतिनिधीकडे जायचं, आधार कार्ड पाहिजे तरी त्यांच्याकडे जायचं, मग ते बोर्ड लावतात की तुम्हाला आम्ही आधार कार्ड घेऊन येतो. वाय यू आर नॉट पुटिंग द सिस्टीम. हा एक पार्ट आहे. आणि दुसरं पार्ट असं झालं आहे की एक पूर्वी कसं व्हायचं की 50 वर्षाचं विजन ठेवून डेव्हलपमेंट व्हायचं. आता 20 वर्षामध्ये काय करायला पाहिजे होतं हे माहिती ते पुरं होत नाही. पुढचं तर सोडूनच द्या.
तेव्हा आपण प्लॅनिंगच्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टीमध्ये आणखी विचार करावं असं मला वाटतं. आणि एक कॉमन मॅन म्हणून प्रश्न आहे की आता मी रस्त्यावरती चालतो, माझ्याबरोबर रस्त्यात ट्रॅफिक जॅम आहे, एक ॲम्ब्युलन्स पण त्या रस्त्यात लागली आहे, ऑल ऑफ अ सडन आमचा रस्ता थांबवला जातो आणि एक असा लाल गाड्यांचा ताफा तिथून पास होतो आणि त्याच्यासाठी अर्धा तास सगळ्या लोकांना थांबतात. याला काही कायदा आहे का की कोणाला थांबवायला पाहिजे, कोणासाठी थांबवायला पाहिजे, त्या ताफ्याची साईज किती असावी? अनंत कुमार म्हणून आपले सेंट्रल मिनिस्टर होते, हो. बेंगलोर निवडून आले होते. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्यासमोर पुढे प्रोटोकॉलची गाडी सुद्धा नसायची, ते त्यांची गाडी घेऊन द्यायचे. दुसरं एक एक्झाम्पल आहे की ब्रिटिश प्राईम मिनिस्टर लॉर्ड विल्सन किंवा ॲटली होते, त्यांना एअरपोर्टवर रिसिव्ह करायला जायचं होतं VIP गेस्टला आणि त्या झालं असं की ते काही जाऊ शकत नव्हते, जरा उशीर झाला. त्यांचे सेक्रेटरी म्हटलं की आय विल टेक यू बिफोर द प्लॅन लँड. तर म्हणजे कसं करणार? म्हणजे मी ओनली वाईल ऑर car will go through the square for few seconds the people will be made to stop. ते म्हणजे ब्रिटिश मॅन कॅनॉट स्टॉप बिकॉज ओनली माय कार इज गोईंग. आणि शेवटी त्यांनी पाहिलं की दोन्ही बाजूला 2-2, 4-4 गाड्या उभ्या होत्या. त्यांनी ऑटोबायोग्राफीमध्ये दॅट इज अ ब्लॅकेस्ट डे इन माय लाईफ असं सेन्सिटिव्ह लोक प्रचार होते. इथेही होते तसे. आता लॉ अँड ऑर्डर आहे, पब्लिकचं आहे, आपण पाहतो की कोणी कुठे येऊन काही मध्ये घुसतो, पण मग त्याला नियोजन करून आपण फॉर एक्झाम्पल की प्लॅनिंग काय करता येईल ह्याचा विचार करण्याची गरजच आहे. अटलजी जेव्हा दिल्लीमध्ये पंतप्रधान होते किंवा आताचे PM जे आहेत, त्यांनी असं केलेलं आहे की ते प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांनी आपापल्या बंगल्यामध्येच बाजूला एक हॉल बनवला. तुम्हाला तुमच्या पब्लिकेशन पाहिजे का करून, तुम्हाला 50 लोक घेऊन या, तिथं ते करून टाका. तेव्हा हा पार्ट एक आहे. काही प्रमाणामध्ये माझं मत असं आहे की आज पोलिसांवर किती ताण आहे, आम्ही बघितले त्यांचे हाल होतात. आणि म्हणून आपणच म्हणजे जेव्हा आपण इन्व्हाइट करतो तेव्हा आपणच विचार करायला पाहिजे की आपण किती लोकांना बोलायचं. आजची परिस्थिती अशी आहे की पूर्वी गावामध्ये आपण 1 लाख लग्नाच्या भोजनामध्ये वगैरे झालं तर एखादा किरकोळ ऐकायला मिळेल. आता म्हणजे हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे की लग्न इव्हेंट झाली आहे, वाढदिवस इव्हेंट झालेला आहे. कुठल्याही गोष्ट आजची परिस्थिती म्हणजे प्रत्येक सण सुद्धा इव्हेंट झालेले आहेत. तर धार्मिक जे काही त्याचा जो भाव होता तो किती राहिला आहे आणि इतर किती राहिला आहे त्याच्यामध्ये रिसर्च करायची गरज आहे, सर्वे करायची गरज आहे. आपण जेव्हा धार्मिक म्हणता, मला जी आपल्याबद्दल माहिती आहे त्याप्रमाणे आपण रोज सकाळी पूजा केल्याशिवाय घर सोडत नाही आणि भक्तांवरचं पूर्ण पठण केल्याशिवाय आपण घर सोडत नाही. येस, याचे कारण मी सांगतो की माणसाला दिवसभर चुका प्रत्येकाच्या हातून होतात. बरोबर. आणि मी असं क्लेम करणारच नाही की आय एम मोस्ट आयडियल मॅन. मला कोणी 10 पैकी 10 मार्क देणार नाही. 7 देतील, 8 देतील, 6 देतील, आय डोंट नो. परंतु आपल्या हातातून चुकीच्या गोष्टी घडू नये ह्यासाठी जे सपोर्टिव्ह एनर्जी आपण जे म्हणतो, बरोबर, ती अशा ज्यांना ज्यावर विश्वास असेल. मी भक्तांवर करतो, कोणी गायत्री मंत्र करेल, कोणी हनुमान चालीसा करेल, पण हे सर्व सायंटिफिकली निर्मित केलेल्या यंत्र आणि मंत्र आहेत आणि हे तुम्ही केल्या तर तुमची ब्लड सर्क्युलेशन्स, आर्टरीजचं आणि माइंडचं थिंकिंग पॉवर हा इतका चांगला होतो की तुमच्या हातून चुका मिनिमम होतील. उदाहरणार्थ कटू बोलू नये. आता हे आपण गेल्याबरोबर निघतं, परंतु जेव्हा आपण सकाळी ह्या बोलून जेव्हा निघतो तेव्हा आपण प्रयत्न करतो वगैरे माझ्या तोंडातून कमीत कमी कटू शब्द निघावे. आणि दुसरं की आपल्याकडे करुणा आपण म्हणतो, बरोबर, किंवा रिजनेबली आपल्याला जे काही मिळतं त्यातून योग्य गोष्टी सर्वांना गेली पाहिजे. म्हणजे आय हॅव डेव्हलप द ॲडव्होकेट्स ऑफिस ॲज अ इन्स्टिट्यूट. म्हणजे मला माझ्याकडे इतके वकील आले तर ते जातील, माझी प्रॅक्टिस घेऊन जातील, माझी प्रिफरन्स, असं कधीच वाटलं नाही. पण मी आपल्या ऑफिसला इतके वर्ष जातो, इतके चेहरे कॉमन आहेत की ते हल्लेले नाहीत आपल्या ऑफिसवरनं. ते काम करतायत, दे आर हॅपी. सो क्वेश्चन्स असे आहेत, पण नवीन येतात, वर्ष कोण 2 वर्ष, कोण 5 वर्ष, दे स्टार्ट इट. आय एम हॅपी दॅट दे आर डुईंग प्रॅक्टिस इन द बेस्ट पॉसिबल मॅनर. आणि एक गोष्ट आणखी सांगायची, म्हणजे आता कोरोना होता, तर मी एक पोस्ट टाकली होती आमच्या ज्युनियरना की इफ एनीबडी हॅज अ प्रॉब्लेम काइंडली अप्रोच. एकही ज्युनियर आला नाही मागायला. हो. दॅट शोज की दे वर वेल ट्रेंड. तेव्हा आपल्याला आध्यात्मिक शक्ती माणसाला नेहमी पाहिजे. तर तुम्ही सक्सेसफुली कुठली गोष्ट, मग तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करणार असाल, सोशल वर्कमध्ये काम करणार असाल किंवा इतर ठिकाणी, या सर्व गोष्टीचा तुम्हाला उपयोग होतो. पुण्यामध्ये आता एवढा आपला मित्रपरिवार आहे, तो त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी आपण काय करता? कारण आपल्याला ती एफर्ट करायला लागत असेल तो वेळ काढण्यासाठी. हाऊ डू यू मॅनेज दॅट? तिथं मात्र कसरत आहे. परंतु मी एक करतो की मी त्यांना सांगतो मी किती वाजता यायचं तेवढं सांगा, किती वेळ थांबायचं तेवढं सांगा, मी जातो. बट आय कटली, म्हणजे इव्हन मग लग्न असो, जेवण असो, बाकी काही असो, बरोबर, तर त्यावेळेला जायचं, त्यांच्या पद्धतीने चालू द्यायचं. आपला वेळ झाली की आपण आपल्या कामाला निघून जायचं. नाही, पण जो मित्रांबरोबर वेळ घालवायला पाहिजे, मित्रांच्या बरोबर जो आहे तो रविवारी थोडंसं फॅमिलीने याच्यासाठी,
पण त्यातही अडचणी आहेतच, कारण कमिटमेंट म्हणण्यापेक्षाही जे लोक आपल्याकडे येतात ते काहीतरी कारणाने येत असतात आणि त्यांना कळली नाही आज रविवारी मी तुमच्याशी बोलणार नाही. ॲटलिस्ट माझं माइंडसेट तसं कधी झालं नाही. आणि आय थिंक दॅट कोणाचे असू नये. बरोबर आहे. आणि शेवटी कम्फर्टमध्ये काय असतं, मित्रपरिवार म्हणजे काय असतं, त्यांनी आपल्या अडचणी समजून घ्यायच्या असतात, आपण त्यांच्या समजून घ्यायचे असतात. पण मॅनेज युअर टाईम इन अ वे. सम टाईम आता आमच्या एक 25-30 कपलचे 2-3 ग्रुप आहेत. वी कम टुगेदर वन्स इन 2 months आणि 3-4 तास. बट सबंध दिवस घालवणं किंवा हे करणं पॉसिबल होत नाही आता. सो दॅट्स अ फ्लिप साईड ऑफ बिईंग इन पब्लिक लाईफ. आणखी आपल्याला आपल्या कामाला आणि समाजाला वेळ जो कमिट केलेला आहे तो देणं आवश्यक आहे. त्याच्यापासून आपण लांब पडत नाही. लाईक पण दॅट यू हॅव व्हेरी क्लिअरली ड्रॉन युअर लाईन. I have drawn my line आणि I think that people also accepted me what अच्छा. I am. आणि आपल्या पत्नीचा पण आपल्याला त्याच्यासाठी साथ मिळते. नक्कीच. म्हणजे आता त्याबद्दल तर म्हणायचं, माझं लग्न झाल्यानंतर मला वकिलीमध्ये काम करायचं इतकी ही होती आपण होती. 70 मध्ये लग्न झालं. वेन आय वॉज अ सेकंड इयर लॉ स्टुडंट. हो. आणि पहिल्यांदा माझ्या मुला हितेशचं जन्म झाल्यानंतर आणि सुजितचं पहिल्यांदा मी तुम्ही त्याला हनीमून म्हणा काही म्हणा महाबळेश्वरला गेलो, तुम्ही 75च्या नंतर गेला. सो दॅट वॉज माय कमिटमेंट की इफ यू वॉन्ट टू बी. आणि माझं बॅकग्राऊंड नव्हतं लॉचं, घरात कोणी नव्हतं. बरोबर. सो आय हॅव टू वर्क अँड क्रिएट माय स्पेस. हो. अनफॉर्च्युनेटली म्हणून म्हटलं की सिनियर्स चांगले होते बरोबर. आणि ते शिकवणारे होते. दॅट वॉज द सोशल अँगल. आणि आपली नेक्स्ट जनरेशन पण आता सेम प्रोफेशनमध्ये आहे. थर्ड जनरेशन पण आहे. थर्ड जनरेशन पण त्यात. माझ्या ग्रँडसन आताच कॅम्ब्रिजमधून LLM करून आलाय. 2 वर्ष झाली. हे जॉईन द बॉम्बे हायकोर्ट. फॅन्टॅस्टिक. थर्ड जनरेशन इन टू लॉ करिअर. दॅट्स एक्सलंट. आणि आजची जी युवा पिढी आहे, आता युवाचं डेफिनेशन मला माहीत नाही, कारण इट्स अ व्हेरी चेंजिंग डायनॅमिक डेफिनेशन. त्यांना आपण कोणत्याही प्रोफेशनमध्ये असतील तर त्यांना आपला काय सल्ला असेल किंवा काय त्याचा संदेश असेल? मी आमच्या वकील मित्रांना सांगतो किंवा इव्हन डॉक्टर्स कोणाला बिझनेसमॅन सुद्धा की कॅश क्रॉप आपण म्हणतो की आपलं टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि संध्याकाळी 2 दिवसात विकले पैसे आले. हा एक पार्टी करायचा आणि एक आंब्याचं झाड लावणं आहे. तेव्हा मी शक्यतो सर्वांना सांगतो की तुम्ही आंब्याचं झाड लावा, विच विल गिव्ह यू a long time satisfactory fruits. With satisfaction you will get the fruits. तेव्हा शॉर्टकट नेवर पेज. अच्छा. इन द लाईफ अजूनही की आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की अरे काही करून मला एकदा फ्लॅट झाला 2 वर्षात. पण फ्लॅट झालं की 1 बेडरूमची असं इच्छा होते की त्याच्या 4 बेडरूम. तुमच्याकडे एक स्कूटर असतं, मग म्हणते की त्याच्याकडे दुसरी गाडी आहे. तेव्हा ही जी ग्रीड आणि ॲम्बिशन्स ह्याच्यामधलं फरक आहे. पर्सन हॅज टू बी ॲम्बिशियस, अदरवाईज ही वॉन्ट वर्क. अँड व्हॉट इज इनफ? व्हॉट इज इनफ? दॅट वन हॅज टू से की माझ्याकडे जे काम आहे त्याच्यातून इट विल बी बायफर्केटेड, डिवायडेड. आपण जे म्हणतो ते की पर्क्युलेट होईल, तर मग प्रॉब्लेम येत नाही. मी आज जे इतकं काम करू शकतो त्याच्या कारण आहे की माझ्याकडे सिव्हिल क्रिमिनलला काम करणारे लोक जे आहेत ते इतके परफेक्ट आहेत की मी त्यांना सांगितलं की आज मला कॉलेजच्या 2 गोष्टी अटेंड करायच्या आहेत, मला आज बॉम्बेला जायचं आहे, तरी काही तरी नो प्रॉब्लेम. दे कॅन मॅनेज. आणि तशी यंत्रणा उभी केलेली आहे. पण तुम्हाला एक आणखी सांगतो, म्हणजे नॉट क्रिटिसायझिंग, मी आज सुद्धा मी आजारी आहे पण म्हणून मुदत मागितली आहे असं एकही अर्ज तुम्हाला. वाव. कारण की अँड दॅट क्रेडिट गोज टू ऑल माय कलिग्स अँड इव्हन आमच्या बारचे लोक. मी जर फोनवरून सांगितलं की आज माझे प्रॉब्लेम आज आर्ग्युमेंट नाही करायचं अनलेस देर इज अर्जन्सी असेल तर दॅट इज अ डिफरंट थिंग. बरोबर. पण आय गॉट कॉपरेशन फ्रॉम सोसायटी अँड फ्रॉम एव्हरीबडी. आता म्हणजे गंमत तर असेच आहे ना की लोक म्हणतात इलेक्शन्समध्ये साधी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये खर्च बाकीच्या गोष्टी. बट 2 टाइम आय हॅड बीन गिव्हन द ऑपॉर्च्युनिटी टू बी अ चेअरमन ऑफ द शिक्षण प्रसारक मंडळी. हो. आणि मला 1 रुपये खर्च करावा लागला नाही. 2 टाइम आय गॉट इलेक्टेड फॉर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा 1985 आणि 92. 1985ला हार्डली 15,000 रुपये खर्च करावे लागले. म्हणजे जिथं गेलो तिथं लोकांनी जेवण दिलं, त्यांच्याच मित्रांच्याकडे राहिलो. बारमध्ये लोकांनी आम्हाला त्यांनी चहा आणि नाश्ता दिला. तर मध्ये म्हणजे सांगावंच वाटतं थोडंसं आहे, पीपल मे नॉट लाईक इट. पण एक 2002 मधलं का काहीतरी एका बारचे लोक आले आणि ते म्हणे साहेब तुमचं सर लेक्चर ठेवायचं आहे. मलाही पहिले वाटतं का रे आय एम सो पॉप्युलर. 100 किलोमीटरच्या अंतरावरून ते आलेत आपल्याला बोलवायला. तर मी म्हटलं बाबा ठीक आहे 2 दिवसात मी बघतो. तर ते म्हणाले पण ते अमुक आले होते ना त्याने आम्हाला TV दिला होता बाहेरून. ते अमुक आले होते ना त्याने आम्हाला मॅट्रेस दिली. म्हटलं सध्या तरी मी लेक्चरला यावं मी बघेन आणि आय अवॉइड इट. परंतु आता हा ट्रेंड प्रत्येक ठिकाणी डिमांडिंग इज मोर पीपल.
आणि देणारे जे आहेत ते विदाऊट रिझन देणारे कमी झाले. काहीतरी पाहिजे, अपेक्षा आहे. काहीतरी असतं. दॅट इज अगेन अ पार्ट ऑफ इट. आणि आपण 3 ते 4 रोल निभावतो. एक तर कुटुंब प्रमुख म्हणून एक रोल निभावता. एक ही ऑर्गनायझेशन आहे आपली SK जैन अँड असोसिएट, ते एक लॉशी रिलेटेड आपण काम करता. समाजकारण भरपूर करता आणि शिक्षण क्षेत्रातही काम करता. मग हा जो टाईम आहे त्याचं मॅनेजमेंट हे करण्यासाठी तुम्ही यंत्रणा लावलेली आहे का? हे तुमच्या इट इज पार्ट ऑफ युअर लाईफ. आय हॅव कीप माय नोट्स फॉर एव्हरीथिंग. आणि मी तिथेच सांगतो, जिथे जातो सोशल माझ्या ज्या ऑर्गनायझेशन्समध्ये उदाहरण जितो आहे, मी त्यांना म्हणतो की तुम्हाला मला 2 तास द्यायचे आहेत. बरोबर. तुम्ही मला सांगा किती वाजता यायचे आणि किती वाजता जायचे. आणि ह्याला 2-3 वर्षात मी सांगतो की आय विल लिव्ह बाय 9. तर 2 तासाची मीटिंग पाहिजे 7ला सुरू करा, 3 तासाची पाहिजे तर 6ला सुरुवात करा. आणि दे ऑल्सो अकोमोडेट मी. आणि म्हणून आय एम लकी की म्हणून मी म्हटलं की सर्वांनी मला कॉपरेशन, बाकीच्या गोष्टी, प्रेम सर्वांनी दिलेलं आहे. मी कोणाला काय दिले मला अजूनही माहिती नाही. आणि एक शेवटचा विनंती की ॲज अ पुणेकर तुम्ही पुणेकराला काय संदेश देऊ इच्छिता? मी आमच्या यंगस्टर्सना सर्वांनाही सांगेन की शनिवार आणि रविवारी जे रस्ते आहेत जे टेक यू टू द हेल और टू द हेवनला जायचा प्रयत्न करा. शनिवार रविवारी आजी आजोबा आई वडील तुमच्याबरोबर राहत नसेल तर त्यांच्याबरोबर जायचा प्रयत्न करा. फॅन्टॅस्टिक. आज जो डिजिटलचा जो प्रकार आहे, जे कन्फाईन होत आहेत ते कमीत कमी झालं पाहिजे. आपण दुसऱ्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही इतकी तरी किमान आपण वागणूक ठेवू शकतो. आणि ज्या आपल्या ऑफकोर्स डेव्हलपमेंट जे आहे, पण डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन्स दॅट विल बी लॉंग टाईम. डेव्हलपमेंट विथ डिस्ट्रक्शन्स मे बी ऑफ एन्व्हायरमेंट, मे बी ऑफ अदर पार्ट्स, दॅट इज नॉट बी एव्हर लास्टिंग. आणि म्हणून आपल्याला बोलतो व्हा, इंटरॅक्शन करत राहा. मी आमच्या ऑफिसमध्ये सर्वांना सांगतो की आठवड्यातून 2 दिवस तरी किमान तुम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बसून 2-2 टॉपिक घ्या, 4-4, 5-5 जणांचे ग्रुप करा आणि यू डिस्कस अमंग्स देम दॅट व्हॉट यू अंडरस्टूड ऑफ. आणि हेच पुणेकरांसाठी काय राहील की मी म्हणतो की तुम्ही सोल्युशन गिव्हिंग ॲक्टिव्हिटीज करा. दॅट इज ऑलवेज अ बेटर पार्ट ऑफ इट. आपण रोडवर ज्या काही गोष्टी करतो त्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट होतो, आपल्या घरच्यांना काय होतं, समाजाला काय होतं, हे नेहमी लक्षात ठेवून करा. पर्सनल ॲम्बिशन्स, पर्सनल पॉप्युलॅरिटी याच्या पाठीमागे न जाता माय सिनियर हॅज सेड ओनली वन्स, या सर्व गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील इफ यू गॉट अ क्लिअर ऑब्जेक्ट. तुम्ही जर लोकांच्याच पाठीमागे राहिलात अँड इट इज अ थँक्यू. पण आपल्याबरोबर गप्पा मारत बसतो तर अजून 2 तासही गप्पा मारू शकतो, पण तेवढा वेळ मी तुमचा घेऊ शकत नाही. तर आपण जो वेळ दिलात आणि हा मौल्यवान आपण जो सल्ला दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.